नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आज आपण शिवजयंतीबद्दल भाषण पाहणार आहोत. भवानी मातेचा लेक तो, भवानी मातेचा लेक तो, मराठ्यांचा राजा होता. झुकला नाही कोणासमोर, झुकला नाही कोणासमोर, मुघलाचा तो बाप होता, मुघलाचा तो बाप होता. सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग आणि इथे उपस्थित माझ्या मित्रमैत्रिणींनो, प्रथम सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. आज 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती. ही जयंती आपण मोठ्या उत्साहाने साजरी करत आहोत. छत्रपती शिवाजी महाराज हे आदर्श राजा होते. त्यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांच्या वडिलांचे नाव शहाजी राजे भोसले आणि आईचे नाव जिजाबाई होते. माता जिजाऊ यांनी शिवरायांवर उत्तम संस्कार केले. छत्रपती शिवाजी महाराज हे मराठा साम्राज्याचे संस्थापक होते. त्यांनी वयाच्या केवळ 15व्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरात मावळ्यांसोबत स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली. त्यांनी तोरणा, सिंहगड, कोंढाणा यासारखे बळकट किल्ले मिळवले. अफजल खान, शाहिस्ते खान, औरंगजेब यासारख्या बलाढ्य शत्रूंचा पराभव केला. मुघलांना सळो की पळो करून सोडले. छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते. त्यांनी सर्वांना समान न्याय दिला. गोरगरीब जनतेला सुखी केले. स्वराज्यासाठी अनेक नवनवीन योजना आखल्या. त्यांनी सैन्यातील शिस्त व नैतिकता यावर भर दिला. स्त्रियांचा योग्य मान राखला व आदर केला. सर्वसामान्य जनतेवर अन्याय होणार नाही याची काळजी घेतली. असे हे छत्रपती शिवाजी राजे, रयतेचे राजे, लोककल्याणकारी राजे, दीनदुबळ्याचे कैवारी, जाणता राजे, लाडके राजे, महाराष्ट्राचे दैवत अखेर 3 एप्रिल 1680 रोजी काळाच्या पडद्याआड गेले. त्यांचे उत्तुंग ध्येय, निस्वार्थ प्रेम, निर्भय नेतृत्व आजही प्रेरणा देते. अशा या श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय जिजाऊ, जय भवानी, जय महाराष्ट्र, जय भारत. धन्यवाद. मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी, पाहण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.